सारांशने दररोजप्रमाणे बाहेर नजर टाकली. श्रावणसरी ऊन सावलीच्या खेळात भाग घेतल्यासारख्या एकमेकांवर राज्य घेण्यासाठी एकामागून एक धावा घेत होत्या. त्याने एका खांद्यावर बॅग अडकवली. त्यात वाचण्यासाठी पुस्तक आणि त्याच्या आठवणीच्या कप्प्यातील काही त्यानेच निवडून ठेवलेल्या आठवणी. दुसऱ्या हातात काळ्या रंगाची छत्री घेऊन तो घराबाहेर पडला. त्याच्या ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये येऊन त्याने कॉफीची ऑर्डर देण्यासाठी वेटरकडे पाहिलं. वेटरने त्याला काय हवं आहे हे जाणून घेण्याची गरज भासली नाही. गेली 3 वर्ष तो 3 किंवा 4 महिन्यातून एकदा तरी कॅफेमध्ये येत होता आणि त्यात अजून तरी खंड पडून दिला नाही. कॉफी येईपर्यंत त्याने बॅगेमधून द ब्रिजेस ऑफ मेडसन कंट्री पुस्तक काढून तो वाचण्यात मग्न झाला. थोडा वेळ गेल्यानंतर वेटरने कॉफी आणून टेबलवर ठेवली. वाचत असताना वेटरने आणलेली कॉफी त्याने पाहिली. वाचन एका पानावर थांबवून त्याने कॉफीचा एक सिप घेतला आणि त्याच्या आठवणींच्या कप्प्याचे दार हळूवार संध्याकाळच्या कातरवेळेत उघडलं गेलं. 42 वर्षा अगोदर जेव्हा त्यांनी ज्युनियर कॉलेज पूर्ण करून डिग्री कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं, ते कॉलेज त्याच्या घरापासून दूर अंतरावर शहराच्या एका टोकापासून शहर सुरू होण्याच्या टोकाला समुद्रकिनारी होतं. ज्युनियर कॉलेजचे काही मित्र ओळखीचे होते आणि काही अगोदरपासूनच त्याच कॉलेजमध्ये शिकत होते. या सर्वांचा एक ग्रुप होता. तोच फक्त नव्याने त्यात सामील झाला होता. शासनाचं कॉलेज असल्यामुळे ह्या वर्षी ॲडमिशन घेतलेल्या मुलांची संख्या जास्त होती. कॉलेज प्रशासनाने सकाळ आणि दुपार असे 2 सेशन केले. सकाळचे सेशन होण्यासाठी कॉलेजची दुसरी ब्रांच एका अनाथालयातील शाळेच्या इमारतीत होती. त्यामध्ये एक फ्लोअर शासनाच्या कॉलेजकरता राखीव ठेवला होता. त्याने घरची परिस्थिती पाहून सकाळच्या सेशनची निवड केली आणि कॉलेज सुटल्यावर पार्ट टाइम जॉब स्वीकारला होता. सकाळच्या सेशनमध्ये फक्त तो आणि त्यांच्या ग्रुपच्या काही मैत्रिणी, ज्याच्यासोबत त्याची फक्त वरचेवर तोंड ओळख होती. उरलेल्या सर्वांनी दुपारचं सेशन का घेतलं हे सांगायला नको. तिची आणि त्याची मैत्री होण्याचं हे एकच कारण पुरे होतं. पहिल्यांदा जेव्हा त्यांची आणि तिची मैत्री जुळली तो दिवस तिचे लागोपाठ 2 लेक्चर मिसिंग झाले, कारण तिला सकाळी उठायला जमलं नव्हतं. ती त्याच्याकडून नोट्स मागण्यासाठी त्याच्या डेस्ककडे आली आणि मंद स्मित करत हळूवार स्वरात त्याची विचारपूस करत नोट्स मिळतील का म्हणून विचारलं. त्याने हातात असलेली नोटबुक तिला देत असताना दोघांच्याही बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला. तिने ती स्वीकारत गोड आवाजात थँक्स म्हटलं आणि तिच्या डेस्ककडे वळाली. जाताना तिने मागे वळून पुन्हा त्याच्याकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं. तो तिच्याकडे बघत होता. रिसेसमध्ये ती अनाथालयातील शाळेच्या त्या मुलांशी खेळायची. पायऱ्यावर बसून गप्पागोष्टी करायची. त्यांच्यातही मिळून जणू त्यांच्यातलीच एक वाटायची. लेक्चर झाल्यावर वर्गाबाहेर पडताना ती त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारलं, कुठे जाणार आहेस? त्याने कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता उत्तर दिलं, मी स्टेशनला जाणार आहे. तिथून जॉबला. तिने पुढं म्हटलं, मी स्टेशनपर्यंत सोबत आलेलं चालेल ना? त्याने हलकं गालावर हसू आणत हो नक्कीच म्हटलं आणि दोघे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागले. त्याने तिच्याकडे नजर वळवली. गौरा नितळ वर्ण, गोल चेहरा, सपाट माथा, त्यावर कोणत्याही प्रकारची आटी पडली तरी दिसणार नाही असा. तिच्या गालाचे उंचवटे, तपकी रंगाचे डोळे, लांब पण थोडे कुरळे केस. आज तिने डार्क मेहंदी रंगाचा पंजाबी सूट घातला होता. ओढणी मानेपासून दोन्ही हात उरोजापर्यंत पूर्ण झाकलेली. एका खांद्यावर लेदरची बॅग आणि दुसऱ्या हातात छोटा लेडीज रुमाल. नाकावर छोटासा चमकणारा टिपका. त्याने तिला पूर्ण न्याहाळून घेतलं. तिची उंची त्याच्या खांद्यापर्यंत लागत होती. शारीरिक बांधा नुकतंच भरीव कमळाच्या कळीने फुलण्याचं सुरू केल्याप्रमाणे आकर्षक यौवन तरतरी स्वच्छ दिसत होतं. ती त्याच्याशी कॉलेजच्या ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणीचे नाव आणि स्वभाव, आवड, पिकनिक बाबत सांगत होती. तो फक्त हुंकार देत राहील. तिच्या गप्पामध्ये ते दोघेही स्टेशनला पोहोचले. त्याला जॉबला जाण्यास उशीर होईल म्हणून त्याने तिला औपचारिक बाय म्हटलं आणि नुकतीच आलेली ट्रेन पकडली. तो ट्रेनच्या दारात उभा राहिला आणि तिच्याकडे पाहिलं. ती अजून तिथेच त्याला नजरेआड होईपर्यंत पाहत थांबली होती. आता दोघेही सोबत लेक्चर संपलं की स्टेशनपर्यंत गप्पा गोष्टी करत जाऊ लागले. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू.